आजच होता सहस्याचा दुसरा बर्थडे आणि इथे सगळेजण जमा झाले होते. ती उठायची वाट पाहत होते तिला बर्थडे विश करण्यासाठी. आणि सकाळी सकाळी तिच्या आजोबांनी तिच्यासाठी आणले होते छोटे छोटे कोंबडीचे पिलू, जे की ती पाहून खूप खुश झाली. आणि मागच्या 1 वर्षापासून तिची प्राण्यांविषयीची आवड पाहून यावर्षी बर्थडेला जंगल थीम ठेवायचं ठरलं. आता भिंत खराब व्हायला नको म्हणून आम्ही एका मोठ्या भांड्यात माती भरून त्यात मोठा बांबू अडकवला आणि त्याला एक तार बांधून दुसरा तार एका दुसऱ्या ठिकाणी बांधायला जागा होती तिथे बांधला आणि त्यावर एक पांढऱ्या कलरचं बेडशीट अडकवलं. नंतर त्याला व्यवस्थित टाचणपिना लावून मस्त छान सरळ करून घेतलं. आता मोठं झाल्यावर लग्न असो व लहानपणीचे काही छोटे छोटे कार्यक्रम, भाजीचं कुठलंही काम म्हटलं की ते मामाकडूनच केलं जातं. सो तशाच प्रकारे सहस्याच्या बर्थडेच्या डेकोरेशनची जिम्मेदारी होती तिच्या मामाच्या खानदानवर आणि तो बिचारा ते करत होता. आणि प्रत्येकाच्या घरात हे ठरलेलं असतं की मामा कितीही काम करो त्याला कधीच ॲप्रिशिएशन मिळत नाही आणि सगळे छोटे मोठे येऊन त्याला सजेशन देऊन जातात. आता हे बेडशीट आमचं मस्त छान स्ट्रेट करून झालं होतं आणि इथे सगळे छोटे छोटे हात देखील मदतीसाठी आलेले होते, जे की खूप पसारा करत होते. त्यानंतर आम्ही पडद्यावर लावले आर्टिफिशियल जे आपले मनी प्लांटचे वेल मिळतात, ते अगदी स्वस्त मिळतात आणि खूप ठिकाणी यूज होतात. आणि वेलांच्या दोघं साईड्सने लावली आहे लाइटिंग आणि त्याच्यामध्ये सेंटरला हॅपी बर्थडेचं नाव लावून घेतलं. आता आमचं फक्त एकच काम राहिलेलं होतं, ते म्हणजे बलून्स फुगवायचे आणि त्याचा एक स्टँड बनवून असा गोल लावायचा. आम्ही इथे दोरा यूज करून स्टँड बनवत होतो, पण तुम्ही जर आर्च टेप यूज केला तर त्याच्याने खूप कमी बलून्समध्ये लवकर स्टँड बनतो. इथे माझ्याकडे एक आर्च टेप होता, पण तो पुरेसा नव्हता एवढ्या डेकोरेशनसाठी आणि दुसरा मला मिळत नव्हता, म्हणून मग आम्ही असं बनवलं. त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन डेकोरेशन ऑर्डर करणार असाल तर घेतानाच 2 टेप घ्या आणि नंतर ते एकमेकांना जॉईंट करा. सगळ्यांच्या छान गप्पा चाललेल्या होत्या आणि अशी खूप मज्जा येत होती. आणि इथे मला असे कामं करायला तर खूपच आवडतं, त्यामुळे डेकोरेशन कधी झालं हे कळलं पण नाही. आणि थोड्याच वेळात आमचं डेकोरेशन तयार झालं. तर पाहूया कसं केलं आम्ही डेकोरेशन. ते जे डेकोरेशनमध्ये ॲनिमल्स लावलेले होते ते मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले होते, जंगल थीम त्यातच ते आलेले होते. 25 बलून्स, बर्थडेचं नाव आणि ॲनिमल्स हे सगळं मला तिथूनच मिळालं होतं. पण तेवढ्या 25 बलून्समध्ये काहीच होत नाही, तुम्हाला डेकोरेशनसाठी 200, 250, 300 बलून्स लागून जातात. डेकोरेशन करताना नेहमी आपली हाईट मेजर करूनच डेकोरेशन करायचं, नाही तर डेकोरेशन खूप उंच होतं आणि आपण फोटोमध्ये ते डेकोरेशन येतच नाही. आता जंगल थीम डेकोरेशन तर झालं आणि आता आमची जंगलाची राणी देखील रेडी होऊन आलेली आहे. सहसाला आम्ही फॉरेस्ट प्रिन्सेस बनवलं होतं, पण ती तसं काही गेटअप ठेवतच नव्हती. लहान मुलांना टोचणारे कपडे नको असतात, म्हणून आम्ही सहसासाठी अगदी सिम्पल ग्रीन कलरचा ड्रेस घेतलेला होता बर्थडेसाठी. आणि तिचा इथे व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही तिला परत परत तिथून यायला सांगत होतो. बर्थडेचं थीम जंगल होतं आणि त्यासाठी आम्ही घरातल्याही सगळ्या लोकांनी ग्रीन कलरचे कपडे घेतलेले होते बर्थडेसाठी. एखाद्या लग्नात जेवढी शॉपिंग व्हायला हवी तेवढी आम्ही शॉपिंग केलेली होती. प्रत्येकाने कपडे घेतलेले होते बर्थडेसाठी. आणि इथे मी पण आता रेडी होऊन आलेली होती आणि आता बर्थडेचा वेळ झालेला होता आणि इथे आम्ही खूप छान असा जंगल थीमचा खूप क्यूट ॲनिमल्सचं फोटो केक आम्ही मागवलेला होता आणि तो खूप छान दिसत होता. त्यासाठी जे छोटे छोटे मुलं आलेले होते त्याआधी थोडेसे खेळले आणि मग त्यानंतर आम्ही बर्थडे सुरू केला. तसं त्याच्या पहिल्या बर्थडेप्रमाणे ह्या बर्थडेला देखील फक्त घरातलेच लोक होतो, कारण काय होतं बऱ्याच वेळा लहान मुलांचा आपण मोठाच्या मोठा बर्थडे ठेवतो आणि सगळे नातेवाईक खूप सारे ज्यांना ओळखतो नाही ओळखत अशा सगळ्यांना इन्व्हाइट करतो आणि त्यामुळे जो वेळ आपण त्या लहान मुलाला द्यायला हवा आणि तो वेळ त्याला दिलाच जात नाही आणि बाकीच्या सगळ्यांच्या वेलकमची आपण तयारी करत असतो नेहमी आणि त्यामुळे ते बाळ खूप रडत असतं. पहिल्या बर्थडेला तर मोस्टली 90% मुलं हे रडतच असतात. आणि ते 1 वर्षाचं लहान मूल जे की आई वडील आणि 4 लोक सोडले की बाकी कोणालाही ओळखत नसतं, अशाला एवढ्या लोकांमध्ये सोडतो आणि ते खूप रडतच असतं आणि पुढच्या 2-3 दिवस ते आजारी पडतं मग नंतर बर्थडे नंतर. त्यामुळे शक्यतोवर जे 3-4 वर्षाची मुलं झाले त्यानंतर तुम्ही मोठे बर्थडे करा, तोपर्यंत त्यांनाही त्यांच्या आवड निवड कळतात, ते त्यांची चॉईसही सांगतात त्यांना बर्थडेला नेमकं काय करायचं आहे आणि त्यांचं देखील फ्रेंड सर्कल बनतं. मग ते त्यांच्या फ्रेंड्समध्ये एंगेज राहतात, तोपर्यंत आपणही छान गेस्ट अटेंड करू शकतो. त्यामुळे शक्यतोवर मोठे झाल्यानंतर बर्थडे मोठे करा.
आता याबद्दल सगळ्यांची वेगवेगळी मतं असू शकतात किंवा जो तो आपल्या मुलानुसार हे सगळं ठरवू शकत असेल, पण फक्त एम एवढंच असलं पाहिजे की ज्याचा स्पेशल डे आहे त्याच्यासाठी तो स्पेशल झाला पाहिजे, नाही का पूर्ण फोटोजमध्ये तो रडतच असला पाहिजे. आता इथे पिलूच्या मम्माचं सहस्याचं ऑप्शन करून झालेलं आहे. आता त्यामुळे मी आता ऑप्शन करणार आहे सहस्याचं. इथे आम्ही सगळ्यांनीच सहस्याला ओवाळलेलं आहे, कारण तिला हे करण्यात खूप मजा येत होती. आणि नंतर तिने मग सगळ्यांना ओवाळायला लावलं आणि आम्ही ओवाळतो त्याच्यापेक्षा तिने जेव्हा लहान लहान मुलांनी तिला ओवाळलं तेव्हा तर तिला एवढी मजा आली की बस कधी, आणि ती खूप छान हसत होती. त्यामुळे फोटो पण खूप छान येत होते. आणि मुली लहान असो किंवा मोठ्या असो त्यांना गिफ्ट्स घ्यायचं खूप चांगलं कळतं, म्हणून ती इथे सगळ्यांची खूप छान गिफ्ट्स घेत होती. आणि तिला दिलेलं गिफ्ट आम्ही परत घेतलं, म्हणून तिला आता राग आलेला होता, म्हणून तिच्या दादाने लगेच तिला गिफ्ट आणून दिलं. आणि पैसे तर अशी घेत होती जसं काहीतरी मोठं अवॉर्डच घेते. सगळं छान चाललं होतं की तेवढ्यात तिला कुठून सुरी दिसली आणि तिला तिचा केक कट करून खायचा होता, म्हणून ती रडायला लागली. त्यामुळे मग आम्ही आता केक कट करायला घेतलं आणि थोडा वेळ तिला तिच्या बाबांनी थोडं एंगेज केलं आणि तिला केक कापायला हो म्हटल्यानंतर मग तर ती 1 मिनिटात शांत झाली. आणि इथे कोणाचं काय तर कोणाचं काय, तिची केक कापण्याची घाई चाललेली होती आणि इथे आम्हाला फोटो काढायचे होते आणि आम्ही शेवटी फोटो काढूनच घेतले. आणि इथे मस्त फोटो वगैरे काढून झाले होते आणि ऐन वेळेस आम्हाला माचीसच सापडत नव्हती कॅन्डल पेटवण्यासाठी. कशी माचीस तर सापडली, पण आता आमच्या फॅमिलीचं ठरलेलं आहे की मोठ्या गोष्टींवर डिस्कशन नाही झालं तरी चालेल, पण छोट्या छोट्या गोष्टींवर एवढं डिस्कस करायचं. आणि येथे डिस्कशन चाललं होतं की हे स्पार्कल कॅन्डल कुठे लावायचं ते, आणि सगळेजण मला सजेशन देत होते इथे नको तिथे लाव, तिथे नको तिथे लाव. आणि मग शेवटी आम्ही एक जागा फिक्स केली की ते पुढे लावायचं म्हणून जिजूंनी सांगितलं, कारण ते सहस्याच्या तोंडावर वगैरे यायला नको म्हणून. आणि फायनली आमचं केक कटिंग इथे झालं. आणि स्वतःच्या हाताने मुलांनी खाणं हे खरंच चांगली गोष्ट असते, पण इथं तिला केक सुद्धा तिच्याच हाताने खायचा होता, दुसरं कोणीच भरवायला नको होतं तिला, आणि ती तसंच खात होती. आता आमचं तर इथे झालं होतं आणि आता बाकी सगळ्यांनाही देखील तिला खाऊ घालायचं होतं, म्हणून सगळे आता एक एक करून तिला खाऊ घालायला आले. आणि पूर्ण बर्थडेतला हा पार्ट मात्र तिचा खरंच खूप आवडता असेल असं मला वाटतं, कारण ती सगळ्यांकडून असा हातातून केक घेऊन खात होती, पण तिच्याच हाताने खात होती, कोणाच्या हाताने खात नव्हती. आणि ती पूर्ण डेडिकेशनने केक खात होती. फोटो बिटो याच्याशी तिला काही घेणं नव्हतं. आणि खरा बर्थडे कसा एन्जॉय करता हे खरं तिच्याकडून शिकलं पाहिजे. पूर्ण केक खायची पूर्ण हौसच करून घेत होती. आणि तिचा पहिल्या बर्थडे पासून हाच पॅटर्न आहे. आणि ह्या बर्थडेला ती एकटी केक कट करायला बसली होती, म्हणून तिला खाऊ घालायला कोणी येईस तोपर्यंतही ती थांबली नाही. तिने कट केला आणि तिचं खाल्ला. नंतर बर्थडेसाठी आलेल्या सगळ्या लहानांचे फोटोज झाले, सगळ्यांचा मस्त एक ग्रुप फोटो पण काढला. आणि इथे बर्थडे संपण्याच्या आधीच सगळ्यांनी गिफ्ट्स खोलायला सुरुवात केलेली होती. नंतर केक आणि आम्ही थोडा नाश्ता आणलेला होता बाहेरूनच, तो सगळ्या मुलांनी घेतला. आणि आता आम्हाला डिनरसाठी बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो. अशा पद्धतीने आम्ही सहस्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग.